जगतपते देवदेवा मुद्रा पुरुषोत्तम नमो पुण्य आशा नमो आदिशक्ती नमो नारायण नमो पंचदेव रामचंद्र सीताकांत स्मरण जय राम जानकी नारायण ओम ओम. श्लोक घेतलाय अहंकार विमुक्त आत्मा करता हमती मन्यते. श्लोक काय? अहंकार विमुक्त आत्मा करता हमती मन्यते. प्रत्येकाच्या मध्ये हा अहंकार कार्य करतोय. बिना अहंकाराचा कुणीही पृथ्वी तळावर नाही. पृथ्वी तळावर बिना अहंकाराचा कुणीही नाही. परंतु अहंकार म्हणजे काय? तर अहंकार म्हणजे ज्या आकारात आपण सामावलो गेलेलो आहे त्या आकाराला आपण आपलं मी म्हटलेलं आहे, त्याचं नाव अहंकार. ज्या आकारात आपण दिसतोय की नाही त्या आकाराला आपण मी म्हटले आणि तो मी म्हणजे अहंकार. ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सत्पुरुषांचा प्रयास आहे. योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राला म्हणतात की हे बघ, हे जे अहंकार रूपी गिधड आहे का नाही, गिध म्हटले शब्द त्याला, हे जे अहंकार रूपी गिधड आहे या गिधडानं म्हटले या देहात घोसला केलेला आहे. घोसला म्हणजे घरट केलेला आहे. आता घरट्यामध्ये ते जाऊन राहिलेलं आहे. गिधड अहंकार रूपी हा गीध आहे. याने या शरीरामध्ये घोसला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे राहिलेलं आहे. जो अंदरचे भीतर छिद्र खोकला आहे आणि नाना प्रकारच्या वासनांच्या जटा तिथं लटकत बसलेले आहेत. त्या लटकलेल्या जटा खाली टेकलेल्या असल्यामुळं, उद्गम स्थान असल्यामुळं तिथून प्रत्येक जण काय काय वळवळ करत त्याच्या अंगात चढत असते. मुळ्या जसं असतात की नाही खाली टेकल्या त्याला काय काय टेकत, तर अहंकार रूपीला पुन्हा बाकीच्या मध मोह मसल ह्या मुळ्या टेकलेल्या आहेत आणि त्याने मुळ्या धरल्या, त्याच्यातून अनेक किडे वळवळ करते वर ह्याच्यात आणि काटायला सुरुवात करते, चावायला सुरुवात करते. आणि जड़ को काटना बड़ा मुश्किल आहे. त्या मुळीला कापून टाकणं फार अवघड आहे. आणि खूप परिश्रम जरी घेतलं तरी पहा इकडे तुम्ही तोडायचा प्रयत्न करता परंतु तिकडे शाखाचा विस्तार होतोय. त्या शाखाला नवी मुळी फुटती, ती टेकते खाली. बड़ा अजब वृक्ष देखा है म्हटले इस संसार में. म्हणून हे मुळे की हे शरीर अहंकारूपी ग्रस्ताचं विशाल ग्रह आहे. आणि हे ज्यावेळी हे खाली पड़तं, सदा के लिए धरती के ऊपर लौट जाए अथवा वो चिरकाल तक बना रहे, चिरकाल तक बना रहे या नीचे गिरकर मर जाए, इससे ज्ञानी पुरुषों का कोई प्रयोजन नहीं रहता. याच्याशी ज्ञानी पुरुषाचा काही संबंध नाही. अज्ञानी माणसाचा ह्याच्याशी फार संबंध आहे. आणि यानच हे सुखाचे भोग घेतो, यानेच दुःखाचे भोग घेतो. सुख दुःखाचे भोग या देहाला धरून जो घेतो त्याला अतिशय तुच्छ हीन प्राणी म्हणायचं, असं वशिष्ठ मुनी म्हणते. ते आज सुखात असेल क्षणात दुःखात असेल, आज मानात असेल क्षणात अपमानात असेल, याला धरून जो जीवन जगतो तो अतिशय हीन लेवलचा प्राणी म्हणायचं, हीन पातळीचा प्राणी म्हणायचं, असं महामुनी वशिष्ठ म्हणते. वशिष्ठ का म्हणते? वशिष्ठांची वाणी एवढी थोर का बरं सगळ्या ऋषी मुनीमध्ये? वशिष्ठ मुनी हे रामाचे प्रिय गुरु तर आहेत की प्रिय, ईश्वर प्रिय, तो निश्चितच मुनी प्रिय, ऋषी प्रिय असणार, सर्व प्रिय असणार. आणि दुसरी गोष्ट ज्ञानयोग, भक्तियोग, नित्ययोग आणि इष्टयोग हे त्यांच्याच मध्ये फक्त पाहायला मिळाले सगळ्या मुलींना. म्हणून हे असे थोर पुरुष सप्तर्षी मधले परमश्रेष्ठ मुनी हे म्हणतात की, महामुनी म्हणतात की हे बघ, हे जे घर आहे ना हे संपूर्ण रोगाचं घर आहे. संपूर्ण कुठलाही रोग याच्यात होऊ शकतो, शिरू शकतो, राहू शकतो. संपूर्ण रोगाचं हे घर आहे.
याच्यावरच सुरकुत्या पडतात, याच्यावरच पिकलेली केस उगवतात, याच्यावरच वापटीत कप खेळत असतो. हे एक रोगांचं नजर आहे. सगळे रोग ह्या नगरामध्ये आरामचे फिरतेच राहते. तुकाराम महाराजांनी म्हटलं, शरीर रोगाचे भंडार, नाही अपवित्र आहे शरीर. आपला काय विषय थोडासा घेतलाय, थोडासा पूर्वार्थासाठी, वैराग्यासाठी. अहंकार विमुड्डात्मा करता हमती म्हणते. तुझ्या करण्यानं जर काय होत असेल तर तुझ्या अगोदर काय झालं नाही, तुझ्या नंतर का होणार नाही. तुझ्या नंतरची बी जगत होती, तुझ्या आधीचीही जगत होती, असं म्हणायचे शास्त्र. तू साधवून घे, तुझं साधवून घेतो साधक, साधवून घेतो साध्वी. आणि साध्वी आणि साधक आपल्या वाटेवर चालवता चालता चालता सिद्ध होऊन जाते. सिद्ध झाल्यानंतर आहे की नाही, तूप झाल्यानंतर, सिद्ध झालं ना ते, तूप झाल्यानंतर पुन्हा त्याचं दुधात कधीही रूपांतर होत नाही, कधीच होत नाही. मग खायला त्याला आनंद येतो. ते जळाय बी तयार आहे, ते खायलाही तयार आहे, ते अंगाला लावाय बी तयार आहे. त्याचा कसाही तुम्ही उपयोग करा. मुने, संपत्ती, राज्य, शरीर, नाना प्रकारच्या चेष्टा मनोरथाच्या योगानं हा इथं काय काय करत राहतो, घेण्यात देण्यात गुंतून जातो. हे शरीर केवळ रक्त आणि मांस ह्यानंच बनत गेलेलं आहे. मला वाटतं याचा एकच धर्म आहे, तो म्हणजे विनाश. आपण समजून घ्यायचं बरं का. सत्संगाचा अर्थ काय असतोय? सत्संगाचा काय अर्थ आहे की आपण या देहापासून कसं अलिप्त आहोत याचा अनुभव घ्यायचे, याचा सत्संगाचा अर्थ आहे. एवढाच अर्थ आहे सत्संगाचा. आपण देहापासून कसं अलिप्त आहोत याचा मस्त आनंद घेणे, याची काळजी नाही करणे. नाहीतर संसाराची काळजी केली, ती संपली नंतर परमार्थाची साक्षात्कार कधी होईल? अरे अंधार गेला की प्रकाश आहे, प्रकाश गेला की अंधार आहे. तू देहात आलास की देहाकार, देहातनं बाहेर पडलास साक्षात्कार. आणि आपण देहात असतोच कुठं? थोडा वेळ पोराची काळजी, थोडा वेळ नवऱ्याची काळजी, थोडा वेळ त्याची, थोडा वेळ ती कावा होईल का, देहात असतोच किती. देहात नसतं म्हणजे साक्षात्कार, देहात असणं म्हणजे देहाकार, आहे की नाही? तुम्हाला सुद्धा अभ्यासात किती टेन्शन असते, जेवढा वेळ तुम्ही टेन्शन आहे तेवढा देहात नाही. देहात नसणं म्हणजे साक्षात्कार. का सोपी आहे की नाही वाक्य? बस. म्हणून हे नवा रोग लावून नाही घ्यायचा कधी की कोणाच बापूला मिळाले, काकाला मिळाले, ते आपल्याला कधी मिळाले, का मिळाले का नाही. तुम्हाला सुद्धा तेच मिळालंय, परंतु फक्त त्याला ते म्हणते ती एवढं त्याला माहित नाही तुम्हाला. काय त्या आनंदाला, त्या घराला हे म्हणते ते माहित नाही. म्हणजे कसं झालं, काश्मीर बिश्मीर फिरून आलो आणि पुन्हा कोणी ते सांगितलं, म्हणले ही काय, म्हणले हे काय, म्हणले काश्मीरची तिकीट आहे. मग म्हणले माझी काढायची नव्हती. म्हणले आपण बघायला गेलो, बघून आलो, त्याचं नाव काश्मीर आहे. म्हणले मग तिथं का नाही सांगितलं? म्हणले तसलं काही विचारलंच नाही तुम्ही. साक्षात्काराची सोपी व्याख्या मी सांगितली. तुम्ही कोणाच्या तरी काळजीत राहता म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर अधिक प्रेम करता, आपल्यावर कमी असतं. फिरून ते संपूर्ण शरीर थकल्यानंतर त्याला विश्रांतीची गरज असते. म्हणजे कुछ न करने के बाद करने की शक्ती प्राप्त हो जाती, असं स्वामीजी महाराज म्हणते. कुछ नाही करणार, कधी कधी नुसतं गप्प बसा, कुछ नहीं करना तब करने की शक्ति प्राप्त हो जाती है. और जब करने की शक्ति प्राप्त हो जाती है तो कुछ नहीं करने की शक्ति तुम्हारे अंदर क्यों नहीं बचती कि तुम हमेशा इंद्रियों के द्वारा कुछ न कुछ करते रहते हो. कधी कधी नुसतं गप्प बसायला शिका. पण तू नुसतं गप्प बसेल का नाही बसणार? तर हे देहात अडकलंय. अहंकार विमुड्डात्मा करता मती म्हणते. तू देहात अडकल्यामुळे हे तुला त्रास आहेत. तर त्रास कसे आहेत पहा, की मन तुझं नाही, बुद्धी तुझी नाही, पण तू सर्व तूच होऊन गेल्यामुळे तू स्वतः त्रास करून घेतोयस. तुला कुणीही त्रास देत नाही, कुणीही नाही. थोडा बघ, तू मनाला बघू शकतोस, बुद्धीला बघू शकतोस, मनात काय चाललंय तुला कळू शकतं. प्राण तुझे नाहीत, काही तुझं नाही. तर
तू स्वतंत्र आहेस या सर्वाला चालना देणारा, तरी बी तू याच्यामध्ये अडकलास. इथून पुढे दुःखाला सुरुवात झाली. म्हणून दुःख हे अज्ञानाची उपज आहे, शहाण्याची नाही. शहाणा माणूस कधीही दुःख करत नाही. का बरं? दुःख म्हणजे काय? इच्छापूर्ती न होणे याचं नाव दुःख. बस, दुःखाची काही व्याख्या नाही दुसरी. प्रतिकूलता सहन न होणे याचं नाव दुःख. म्हणून मुने हे शरीर जे आहे की नाही ते काय म्हणाल आपण? म्हटले की या शरीराचा धर्म काय? त्याचा धर्म काय? तर विनाश. जन्माला आल्यापासून नाशाकडे चाललेच, विनाश एवढाच धर्म. मग राहा की बाजूला ह्या देहापासून. कुणी तुला सांगितलं या देहात राहायला? कशाला राहतो यात? यालाच लाक्षाग्रह म्हटले महाभारतामध्ये. लाक्षाग्रह की संपूर्ण लाखेचं घर बनवलं होतं कौरवांनी. आत शिरले की लाख पेटवायची. ह्याला कुठं आपण पेटवलंय का? तसं ह्या षड्रिपुनी म्हटलं असं ह्यो आत आला की ह्याला पेटवून टाकायचं. आम्ही तुला काय केलंय का? नाही. बर, मग याचा एकच म्हणजे विनाश. ह्या विनाशाला आपला विनाश समजून हा खूप दुःखी व्हायला लागला. म्हणून ऋषी मुनीला ह्याच्या बाहेरच्या आणि आतल्या स्वरूपावर विचार करणं भाग पडलं, नाही का? बाहेरच्या आणि आतल्या स्वरूपावर विचार करणं हे भाग पडलं. आणि तो विचार करता करता पुन्हा त्यानं एक दिवस स्वतःला विचारलं, मला सांग याच्यात काय रमणीयता आहे? म्हटले, काय रमण्यासारखं आहे का? म्हटले नाही. मग काय याच्यामध्ये रमतोयस तू? देहामध्ये का रमतोयस? देहानं हे माझं तुझं करत यात का रमतोयस? तू मुक्त आहेस, तू आनंद घे ना. तू मुक्त आहेस, तू आनंद घे. अहंकार विमुक्त आत्मा कर्ताहमती मन्यते. तुझ्या करण्यानं पृथ्वीतळावर काही एक होत नाही. स्वतःला झोपवण्यासाठी तू काय करतोस? स्वतःचं अन्न पचवण्यासाठी स्वतः काय करतोस? रक्त आत फिरतं इतक्या गतीने त्यासाठी काय करतोस? झोपल्यानंतर प्राण चालवते मस्तपैकी त्यासाठी तू काय करतोस? काय करतोस? केस वाढण्यासाठी तू काय करतोस? कापण्यासाठी काय करत असतील? केस वाढण्यासाठी काय करतोस? तू कशासाठी काय करतोस? तू कशासाठी काय करत नाही. तू मस्त राहा, आनंदी राहा. तू मुक्त आहेस. माझ्या दृष्टीतून तू मुक्त आहेस, परंतु मूर्खा तू देहात शिरल्यामुळे तू बांधला गेलास. म्हणून मुक्तीनंतर भक्ती श्रेष्ठ आहे का भक्तीनंतर मुक्ती श्रेष्ठ आहे? प्रश्नच पडलाय अजून शास्त्राला. मुक्तीनंतर भक्ती श्रेष्ठ आहे का भक्तीनंतर मुक्ती श्रेष्ठ आहे? अजून प्रश्नच पडलाय. कारण ज्ञान नसेल तर भक्ती होणार नाही आणि भक्ती नसेल तर ज्ञान प्राप्त होणार नाही. कोंबडी आधी का अंड आधी, तसा प्रश्न पडलाय. तर संतांना बी तसाच प्रश्न केला, म्हणजे कोंबडी आधी का अंड आधी. तसंच ह्याचा प्रश्न केला, म्हटले ज्ञानेश्वरांच्या समवयस्क एक पुरुष होऊन गेले मुकुंदराज. त्यांना प्रश्न केला एका पंडितांनी, फार विद्वान पंडित, प्रगाढ पंडित, म्हणजे त्यांच्या इतका विद्वान कुणीही नसल्यामुळं जिथं त्यांना समजलं की हा पंडित विद्वान आहे तर तिथं जायचं आणि त्याला जिंकायचं. असं ते एक काय म्हणायचं, ती एक हेच नशा असती, हौस असती. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नसलं पाहिजे असं ते. तर ते मुकुंद राजांच्या पाशी गेले ना, म्हटले मला सांग भक्ती आधी का ज्ञान आधी? ज्ञान आधी का भक्ती आधी? मुकुंद राजाने पाहिलं, म्हणले दोन्ही नाकातून एकच श्वास जातोय का? तर हो. दोन होठाने एकच शब्द बोलतोय का? हो. दोन डोळ्याने एकच व्यक्ती बघताय का? इकडची एक बघताय आणि इकडची एक बघताय? तर नाही, एकच बघतोय. दोन पायाने एकच रस्ता चालताय ना? तर हो. दोन हाताने एकच नमस्कार करताय ना? हा. तर म्हटले दोन्हीतलं एकच श्रेष्ठ आहे. जय जय. उत्तर काय दिलं? दोन्हीतलं
ते तुम्हाला माहित आहे म्हटले. भक्ती श्रेष्ठ आहे का ज्ञान श्रेष्ठ आहे? ज्ञान श्रेष्ठ आहे का भक्ती श्रेष्ठ आहे? मुकुंदराजांनी त्याने उत्तर दिलं. म्हटले दंडवत घालतो. मुकुंदराज म्हणणारे ज्याला दंडवत घालतात ते कोण आहे आणि जो दंडवत घालतोय तो कोण आहे? नारायण नारायण नारायण. काय कळालं? ज्याला दंडवत घालताय तो कोण आहे, जो दंडवत घालतोय तो कोण आहे? पंडिताचं डोकं पगडी काढून पुन्हा एकदा नमस्कार घालायची इच्छा झाली. म्हणले हे फार लांबच आहे. मुकुंदराजांचा ग्रंथ वाचा कधी. एकनाथ महाराजांचा कोणतो नातेवाईक होता, मला नेमकं सांगता येत नाही, परंतु कोणतरी फार मोठे नातेवाईक होते जवळचे त्या काळी. असे चालत आलेले वंशावळी. फार मोठा पुरुष होऊन गेला तो मुकुंदराज. त्यांचा ग्रंथ मी वाचलाय पण मला आठवण तो. त्या तोडीचा ग्रंथ कोणा दुसरा कुठला सांगणं अवघड असा ग्रंथ तो. तर हे वारकरी संप्रदाय तुम्हाला सांगतील कोणीतरी मुकुंदराजांच्या ग्रंथाबद्दल. तर म्हणाले की ज्यानं दंडवत घातला तो कोण आहे, ज्याला दंडवत घातला तो कोण आहे? दोघे देहातून बाहेर आले तर परमात्मा आहे. दोघातला एक देहात राहिला तर द्वैत आहे म्हटलं. बाहेर या, बाहेर या, आनंद घ्या. आत राहून काय करताय म्हणाले. आतलं बंधन तुमच्या लक्षात आलं नाही. अहंकार विमुक्त आत्मा करता मग म्हणणे ते. एवढ्या मान आणि ह्याच्यात तू एवढा गुंतून म्हटले, एवढा स्वतःला वेळ लावून घेतलीस, एक नशाच करून घेतलीस. बाहेर ये तू चिलमीतून बाहेर ये. सकाळी एक मुलगा आला होता, इंजिनियर, 33,000 पेमेंट आहे त्याचं आणि दिल्ली बोर्डामध्ये फर्स्ट आलेला आहे. त्याला की नाही परवा दिवशी तो आला होता, इथं आणला होता, रडत रडत आला. वडील मिलिटरी कॅप्टन आहेत आणि आज पुन्हा आला होता. गाडी फिट होऊन गेली इथनं. गंमत अशी की तो त्याला दोन्ही बाजूला दंडाला धरून आणला होता आणि काय हो त्याच्या नातेवाईकातल्या एकाने जेवायला आदरान त्याला बोलवलं. तिथं बोर्डात फर्स्ट आला, दिल्ली बोर्डात म्हणून, दिल्लीच्या. आणि त्याला ते पटलं नाही, आवडलं नाही कुटुंबाला, त्या म्हणजे त्याचं सुख त्या कुटुंबाचं. त्याने त्याला की नाही काहीतरी घातलं. तो असा पिसाटून रडायचा, सतत रडायचा बस एकदम असा अंग टाकायचा आणि कळतायचा असा एकदम. अतिशय हुशार मुलगा, अतिशय सज्जन मुलगा. वेडेपणा सुद्धा ते नमस्कार घालत जातात, नमस्कार असं घालतात, दोन हातांना नमस्कार करायचं. टॅलेंट मुलगा एकदम. आजच गेलाय मग अशी सकाळी 11 वाजता. अहंकार विमुक्तात्मा करता. कशा कशानं कुणाकुणाचा स्वतःचा नाश करून घे एक वेळ, पण इतरांचा नाश करून घेऊ नको, नाश करू नको. ते त्याला घातलं विष, फूड पॉइझन. काय फूड पॉइझन झालं त्याला. आणि तो अशुद्ध जन्माला आल्यापासून त्याला अशुद्ध आहार केला, त्याला अशुद्ध काहीतरी घातलं, तो एकदम बेमार झाला. आणि ते रॅगिंग केल्यासारखं तो मोठ्या ह्याच्यात ते काय काय प्रकार त्याचा असं केला. सगळी बाहेर काढली, त्याला इथं ठेवलं. म्हटलं काय आहे ते, मला काय सांगायचं ते सांग. बिईंग ए फ्रेंड, सांग तुला काय सांगायचं. काय नाही, रडायला लागला खूप खूप खूप. काय एक दोन गोष्टी बोलायचा प्रयत्न केला पण संकोचानं गप्प बसला. बरं म्हटलं ठीक आहे, तू नको सांगू, मला सगळं माहित आहे, मी सांगायला सुरुवात करू का? म्हटलं नको. सौम्य बोलायला लागला. म्हटलं तू बरा व्हायचं असेल तर मी सांगतोय ते ऐक. बरा नसेल व्हायचं तर तू आयुष्यातनं उठून जाशील, चांगला जीव, चांगला विद्यार्थी इथून खपून जाशील मृत्यू लोकात. तुला मेंटलच्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर फक्त डॅमेज करून टाकतील. मी सांगतोय ते लक्षात घे. आता मी काय बोलतोय हे सुज्ञता तुझ्या लक्षात आहे, तेवढी जाणीव तुला आहे. हो, कळटायचं एकदम पडायचं. पुन्हा नीट बस, ओम नमः शिवायचा जप कर, वज्रासनावर बस. असा करत 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 ताट झाला. म्हटलं एकदम क्रोधात बघ माझ्याकडे. बघायला लागला, त्यातनं व्हायला लागला डोळ्यातनं क्रोध. डोळे बंद करू नको. डोळे एका क्षणात डोळे बंद व्हायचे. मग डोळे बंद करू नको त्याला म्हणायचं मी, तुम्हाला नाही. ताण आलाय ना, लांब आले मग हा, तो डोळे बंद करू नको, ते एकदम असा काय. आणि तसा करत 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 पुन्हा सांगितलं. म्हणून आता त्याला पुन्हा एक पत्ता दिला आणि तो त्या पत्त्यावर गेला त्या डॉक्टरकडं आणि त्यानं ते संपूर्ण ते चेक केलं आणि त्याच्यानंतर उलटीची वगैरे औषधं काय आणि त्याच्यानंतर झोपेची, स्ट्रेसची, त्या चिठ्ठीतच लिहून दिलं काय काय ते. त्याने ते उपचार केला. डॉक्टरने सांगितलं, म्हणले की याला गांजा कोणीतरी चारला. विज्ञान ती
विज्ञान. आणि अध्यात्म ते अध्यात्म. सगळं झाल्यानंतर पुन्हा आज मुलगा एकदम फ्रेश होता. थोडासा अजून म्हणजे 4-5% राहिला होता. त्यासाठी वेगळी औषधं करून म्हटलं जाता निवांत विश्रांती घे, नोकरी बिकरी जाऊ तिकडे काढवले, मरू काय जाऊ नको, पुन्हा बघायचं. ठीक आहे म्हटलं. मग थोडा अल्टिमेट करत 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 केलं बाहेर. जा म्हटलं जरा बाहेर फिरून ये. बाहेर फिरायला लावला थोडासा. आणि त्याच्यानंतर मग त्याला सांगितलं, म्हटलं त्याला धोत्र्याच्या बॅग कुठून अशा ह्याच्यात आणून जाते. त्याचा अंश रक्तात मिसळतो. रक्तातलं जोपर्यंत हे दूषितीकरण पूर्ण होत नाही बरं, तोपर्यंत त्यापेक्षा मरत नाही तोपर्यंत हे असा थोडासा करणार. तर त्याला तुम्ही आईला कधी म्हणजे डोळे सुद्धा बघत नाही असं कधी. आईला म्हणजे आई दैवत त्याचं, पण आईवरच धावून मारायला जायचं. भावाला मारायला गेला होता प्रताप सरकार. चाकू घेतला, बोक्सायला लागला स्वतःला. मावशीकडे गेला, रॉकेल दे म्हटला पेटवून घ्यायचे केरोसिन मला. असे प्रकार करायला लागला. अहंकार विमुढात्मा करता अहमती म्हणते. कुणीतरी अहंकाराने हे सगळं अहंकार हे असं कृत्य केलं. आणि सोजवळ मुलगा सज्जन, पहिल्यापासून इंग्लिश मिडियमला तिकडेच वडिलांच्या बरोबर राहिलेला, लखनौ, दिल्ली, पंजाब, हरियाणा इकडे. आणि हा जाऊ पाहवलं नाही ऐकणे. आता परवा काय झालं, श्री रविशंकरावर गोळ्या झाडल्या. काय कारण आहे? काय त्यानं काय केलं? तुमचं काय केलं त्यानं? लोकांच्या चित्ताची सेवा करतोय. मी सांगत असतो सगळ्यात श्रेष्ठ सेवा काय तर दुसऱ्याच्या चित्ताला प्रसन्न ठेवणं, शांत ठेवणं, आनंदी ठेवणं. काय आहे का दुसरी काय सेवा? कुठलीच नाही. आणि ज्या देहाची सेवा करायला ते देह मरून जाईल, पण चित्त कधी मरत नाही. चित्त पुनर्जन्माला कारणीभूत असतं. नारायण जय जय. म्हणून ते चित्त कधीच पुनर्जन्माला कारणीभूत होत नाही ज्या चित्तामध्ये भगवंताची सेवा कृतज्ञतेनं वास करते. आम्ही तुमची काय थोडीफार सेवा केली असेल, तुम्ही कुणाची सेवा केली असेल त्याच्या चित्तामध्ये ती अरे नाही तोडकर बाबा अहो पण हे तुम्ही काही तुम्हाला तो चुकीचा अनुभव आहे त्यांचा. कारण कृतज्ञतेची सेवा त्यात वास करते. म्हणून सेवेला मूल्य आहे की सेवेत कृतज्ञता ज्याची आहे करणाराची तोच सेवा करू शकतो. म्हणजे त्याची कोणीतरी पण सेवा केलेली असली पाहिजे, त्यावेळी त्याशिवाय तो सेवेचं मूल्य जाणत नाही. आणि जो सेवेचं मूल्य जाणतो की नाही तोच सेवा करू शकतो. तो सेवा करत असताना त्याच्या हृदयामध्ये निश्चितच गुरुपादुका निवास करत असतील. अहंकार विमुढात्मा करता मती म्हणते. काना लागले ठीक. उन्हाळ्याचा ते दिवसच तसे बसल्या बसल्या एकदम डुलकी झटकी मारायला होतं. सांगणार आहे मी थोडा वेगळा धाटीचा सत्संग पुढे सांगतोय. फक्त मी काय सांगितलंय की हे बघ या शरीरावर तू कशाला उगीच प्रेम करत बसलायस, ह्याला जायचंही खरं आहे, परंतु ह्याच्यात तू थांबलायस. मला काय म्हणायचं, तू याच्यातून थोडासा बाहेर ये आणि खूप आनंद घे, खूप मुक्तीचा आनंद घे, खूप मस्तीचा आनंद घे. का दीर्घ काळापर्यंत लोकांना या देहावर संग करून 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 आपलंपण झालेलं आहे. आणि ते आपलंपण काढण्यासाठी मला अनेक मार्गाने त्याला साधन द्यावं लागलं. तर साधनच सत्य समजून त्याच्यामध्ये गुंतून बसला. साधनच सत्य मांडलं. साधन सत्य मांडलं त्याला सिद्धत्व नाही आलं. म्हणून कधी धनसंपत्तीचं सेवन करत बसला तर कधी धनसंपत्ती त्याचं सेवन करत बसली. त्याला वर उठण्यासाठी अवसर वेळच मिळाला नाही. म्हणून इथं शास्त्रानं सांगितलं की शरीराचं पालन करण्याचं कारण काय ते थोडंसं शांत बसून विचार कर. कशाला ह्याला पोचतोयस तू? तूच पोचतोयस ना. तुझी इच्छा नसेल तर हे कुठं उठून जाणार आहे? तुझी इच्छा नसेल तर हे काय खाणार आहे? तुझी इच्छा नसेल तर हे काय ऐकणार आहे? तुझी इच्छा नसेल तर हे काय बघणार आहे? तुझी इच्छा नसेल तर हे काहीच करू शकत नाही. हे जर खरं आहे तर मी तुला विचारतो कि इस शरीर का पोषण किस लिए किया है? किस लिए किया जाता है? या देहाचं पोषण कशाला करतोयस तू? काय तुला मिळवायचे ह्याच्याकडून?
ज्याला तू चालवून आणतोय, फिरवून आणतोय, आंघोळ घालतोय, जेवायला घालतोय, त्याला हागवून आणतोय, त्याला तू काय काय करतोय, त्याचं काय प्रयोजन आहे? काय प्रयोजन आहे? काय प्रयोजन काय आहे? तर तू याला सुखच देतोयस ना, आहे की नाही? अरे पण हे सुखात गुंतलेलं आहे. हे याचं प्रयोजन काय? जरा विचार तरी कर. तू याची नाना उपचार करतोयस, पण का करतोयस? हा मनरूपी सुंदर उंदीर जो आहे का नाही, याने सगळीकडे बिळं पाडून ठेवलेली आहे. आणि या बिळामध्ये आपलं एक नवीन घर, त्यानं घरामध्ये एक नवीन बिळ तयार करून नवीन घर तयार करून ठेवली. म्हणून मला हे प्रिय नाही. या मनरूपी या देहामध्ये मी अनेक बिळं पाडून ठेवली आणि त्याला घर म्हणायला लागला. म्हणून कौपीनवंता खलु भाग्यवंता. म्हणून जो कोणी वृक्षाखाली मस्त आत्मारामामध्ये बसतो त्याला म्हणायचं धन्य पुरुष. अनासक्त पुरुषाचं जे सुख आहे ते आसक्त पुरुषाला कधीही कळू शकणार नाही. जागा पुरुषाचं जे सुख आहे ते झोपलेला कधी कळणार नाही. प्रकाशाचं सुख अंधाराला कधी कळणार नाही. म्हणून सुखाचं सुख कधी दुःखी माणसाला कळणार नाही. म्हणून मला तुला विचारायचंय की काय प्रयोजन आहे म्हणून याला पोसत बसलेला आहेस तू? हे तुझ्यासाठी नवीन दुःख तयार करतंय आणि तू याला पोसत बसलेला आहेस. मी तुला विचारतो, अशी कुठली रमणीयता आहे म्हणून तू स्वरूप सुखानंतर हे इंद्रिय सुख घेत बसलेला आहेस? जो शरीर मरने के समय जीव का अनुसरण नहीं करते, जो शरीर मरने के समय जीव का अनुसरण नहीं करते, उसका साथ छोड़ देना अच्छा है कि बुरा है? शरीर में है कि शरीर का सुख लेने वाला मनुष्य हमेशा दुख उठाता है. म्हणून बुद्धिमान पुरुष याच्यावर आस्था करत नाही. बुद्धिमान पुरुष याच्यापासून अलिप्त होण्यासाठी थोडा प्रयत्न करत असतो. थोड्या प्रयत्नानं त्याच्यामध्ये जो ज्ञानाचा संग्रह होतो, त्या ज्ञानाच्या संग्रहावर तो अनेक लोकांमध्ये भ्रमंती करतो आणि अनेक लोकांमधून अनेक जीवांना मुक्त करतो. ऐक नाही, आज बापू कुठे आहेत? मुंबईत आहेत. उद्या कुठे आहेत? दिल्लीत आहेत. परवा कुठे आहेत? तर जमशेदपूर टाटामध्ये आहेत. तेव्हा कुठे आहेत? तर म्हटले ते कर्नाटकमध्ये गेलेले आहेत. कुठे भ्रमंती करतात, किती जीवांना मुक्त करतात. अरे तुम्ही जेवढा वेळ बसाल तेवढा वेळ सुद्धा तुम्हाला मुक्तीचा आनंद कळतो. परंतु मुक्तीचा आनंद कळाल्यानंतर सुद्धा वर्षानुवर्ष इंद्रियांचं देहाचं सुख आपले पण पडलेलं ते सोडवत नाही आपल्याला. आणि ते सोडवून घ्यायची इच्छा करते. ते म्हणतात की तू जिथं राहतो तिथं फक्त तू देहाला देह मान नकोस. म्हणजे काय? तर मी हे खरंच नव्हे हे तुला माहित आहे, म्हणून इतकं मूल्यवान शरीर सुद्धा कंटाळल्यानंतर तू कसा टाकतोस ते बघ. कुठे टाकतोस ते बघ. ज्यात राहतोस तू ते कसंही कुठेही टाकून देतोस. बरं जाऊ, याचं मी तुला फार काय सांगत नाही. मी असं म्हणतो, मैं न तो ये शरीर का कोई संबंधी हूं और न शरीर हूं. काय तुझा शरीराचा संबंध आहे? तू बोल. तुम्ही आम्ही इथं आलो, काय तुमचा माझा संबंध आहे? खऱ्या अर्थानं काही नाही असं म्हणाल. नाही, खऱ्याच अर्थानं खरा संबंध आहे. कारण जे पंचमहाभूताचे तुम्ही आहात तेच पंचमहाभूताचे मी आहे. आणि ज्या चैतन्य तत्वाचे तुम्ही आहात ते चैतन्य तत्वाचे मी आहे. ज्याचे तुम्ही अनुग्रहित असतात त्याचाच मी अनुग्रहित. मग ह्याच्यापेक्षा आणखी काय नावा खरा संबंध पाहिजे? पण खोटा संबंध धारण केला की हे भोसले आहेत ते जाधव आहेत, ते अमुक आहेत ते तमुक आहेत. खोटे संबंध. त्यामुळे संबंध यांचे आमचे नाही जुळत, त्यांचे आमचे जुळतात. वा, त्याच्यामुळं चाललंय वय वाढत. त्यांचे आमचे नाही जुळत, ना जुळू देत. म्हणून एकतत्वी नाम हे भगवंताचं नाव आहे. ते सगळ्या तत्वाशी एकरूपता आणून ते
सर्वांना एक करून सगळ्याशी जोडून टाकतं, हाय की नाही? म्हणून लाखो वारकरी एकाच वेळेस एका वाटेनं चालत असताना एकच नाव घेतोय, रामकृष्ण हरी. किती संबंध जोडला? एकच, हाय की नाही? लाखो दिंडीला जाताना लाखो असते आणि एकच रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं मी तुला एवढं सांगतो की तू असं म्हण की ना हे माझं शरीर आहे ना मी हे शरीर आहे, एवढा म्हण तू. उठता बसता म्हणतो. काय दिलंय का दुसरं काय करायला? एवढंच म्हणतो ना मी हे शरीर आहे ना माझं हे शरीर आहे, एवढंच म्हण. अधून मधून म्हण माझा याचा काही एक संबंध नाही. एवढं म्हणाय काय बिघडते का तुला? माझा आणि याचा काही एक संबंध नाही. आणि तसं म्हणून तू शांत श्वास टाकून शांत बस, शांत श्वास टाकून शांत बस. 2 दिवस तोच सत्संग चाललेला होता. शांती कधी जाऊ देऊ नका. शांती गेली तर त्याचं कारण शोधा. ते कारण कुणावर लादू नका. त्यामुळे तुमच्यातनं इच्छेचा नाश होईल. त्याच्यामुळे भीती जाईल. भीती गेलं की क्रोध जाईल. फिरून तुम्ही मूळ स्थानावर, आत्मसाक्षात्काराच्या स्थानावर याल. असं म्हणून शरीरामध्ये बांधून घेतलेला जो कुणी असे दोषपूर्ण जो जीव आहे, दोषपूर्ण जो कुणी जीव आहे शरीरात बांधून घेतलेला, तो जीव तृष्णेनं जर्जर झालेला असतो. आणि तृष्णेनं जर्जर झालेला जो जीव असतो त्याला आपले दोष कळायला सुरुवात होते. ज्याला दोष कळायला सुरुवात होते त्याने ते दोष आपल्यावर ओढून घ्यायचे नाहीत, एवढीच एक शर्त असते. जो दोष आपल्यावर ओढून घेतो तो निश्चितच देहात गुंतलेला आहे. दोष न ओढून घेतलेला मनुष्य नेहमी पदार्थ सुखापासून, धन सुखापासून, ऐश्वर्य सुखापासून आपल्याला अलिप्त ठेवतो. म्हणून या सगळ्याचा नाश करण्यासाठी कोण समर्थ आहे? तर एक तत्वज्ञानी पुरुषच समर्थ आहे. म्हणून त्याच्याबरोबर थोडस जगायचं असतं. का बरं? त्याच्याबरोबर जगलो की एक छोटीशी गोष्ट सांगतो. त्याच्याबरोबर जगलो की देह, बर का, बापूंच्या बरोबर आपण जगायला संधी मिळाली तर काय होतं? 4 दिवस जगा, काय हरकत नाही. नाही ना, गोंदवलेकर महाराज आपल्या बरोबर किती 9 महिने तर जगलो. देह आणि पदार्थाची क्षणभंगुरता कशी आहे हे त्यांच्या सान्निध्यात आपण राहिलो की त्याचं कारण आपल्या लक्षात आणून देते. त्यातला दोष आणि त्यातली दुर्दशा याचं स्मरण सारखं सारखं करायला लागतं. आणि ते सारखं स्मरण केल्यामुळं की नाही, पुन्हा असं वाटतं ते आपल्या लक्षात फिट बसतं. पुन्हा मनामध्ये शांतीशिवाय दुसरं काही नको असंच एक दृढ होतं. आता शांतीशिवाय काही नको बस. काय दिवसभर पटून आला पाय पावसून बायको कमला गडी नव्हता. आज तिथं काय काय केलंय? गबस वया तुझ्या हात पाय पडू का? गबस केलं. मला जरा शांत राहू दे. मालका म्हणते बाई दिवसभर मी कमर दुखती नाही. गप बसा, तुमचं तोंड बंद करा, शांत राहा जरा. काहीच कळत नाही तुम्हाला. काय मागितले का मी? कायला सांगितले का? नुसतं गप बसा, गप बसा, गप बसा. मुलांना सुद्धा आपण तेच, बाबा गप बघ देवासारखा, नको डोकं खाऊ. म्हणजे सर्वाला एकच पाहिजे, शांती. शांतीनंतर ऐकून घ्या आता, शांतीनंतर शांतीच्या घरातून जे आकाराला येतं त्याचं नाव देव. जय जय. आता ते तुम्ही आणायचं. ते कसं काय ते मला नाही विचारायचं. त्याच्यातून जे उत्पन्न होते म्हणून तुम्ही शांत बसता. जपानंतर जप करताना शांत असता, सत्संगात शांत असता. आणि ही शांती कधी शांतीमध्ये शांत असती त्यावेळेस तुम्ही शांत बसला तर आपोआप दत्तात्रेयची मूर्ती पुढणं चालली. काल एक बाई, सकाळी एक बाई आली, म्हटली मला पौर्णिमेच्या दिवशीच नेमकी दत्तात्रेय दिसतात, काय करू मी? म्हटलं पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रेयांना जा, श्रीफळ वाढव, अमुक कर, ते काय काय सांगितलं विधी. दुसरी एक 15 दिवसापूर्वी म्हटले आमोशेच्या दिवशीच म्हटले फक्त आमच्या घरात गोंधळ असतो, बाकी काही नाही, काय करू मी? ये पुशी घाला म्हटलं महाराजांच्या पेशी बस, समाधी पेशी. ती काय करतील ते करतील.
त्यांनी पौर्णिमा चालू केली, त्यांनी आमुषा चालू केली, आम्ही चतुर्थी चालू करतो. झालं नारायण म्हणलं बघ की नाही. दोन तर मुख्य ज्वार भाटा येते ना, त्यावेळेस मग ते चालू करते म्हणलं आम्ही झालं आहे की नाही. ते काय बांधायचं ते बांधत असतील. आम्ही चतुर्थीला म्हणलं ही मनबुद्धी चित्त अहंकार बांधून ठेवतो, बांधडच नाही. जय जय. ही क्षणभंगुरता दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये परमचतुर जर कुणी असेल तर देहदारी मनुष्य असतो. ठीक आहे ना. दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये एक आनंद वाटतो, एक अहंकार, एक बरं वाटतं त्याला. बस कशी जिरवली. अरे पण काय, त्याच्या आधी तुला किती तू दुःख करून घेतलेस, तुझी स्वतःची झोप उडवलीस, का दुसऱ्याला दुःख देतो तू? तू देहबुद्धीत असल्याशिवाय त्याला दुःख देऊ शकलास का? आहे का नाही. म्हणून दुसऱ्याला दुःख न होईल असं जर कुणाचं चित्त असेल तर ते फक्त म्हटले दुसऱ्याच्या सुखाची इच्छा करणारच. त्याला म्हणायचं पर सुख सुखे पर दुःख दुखे. बरं. म्हणून मूळ बुद्धीची जी माणसं असतात, मूर्ख बुद्धीची जी माणसं असतात, ते या देहामध्ये या जगामध्ये सुख न पेरता सुख हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्याचं कारण एकच आहे की तुच्छ बुद्धी, तुच्छ जग, तुच्छ विषय आणि तुच्छच अंतर. अंतर जवळ आहे ना, तुच्छ अंतर. आणि यामुळं ही मूर्ख बुद्धीची माणसं संसारामध्ये त्या पदार्थामध्ये सुख नसताना सुख स्वतः घालतात. आणि कुत्र जसं हाडामध्ये सुख शोधतं तसं हा विषयामध्ये सुख शोधतो. म्हणून महामुनी वशिष्ठ म्हणतात रामाला की रामा हे बघ, सगळी लोक व्यर्थच मोहामध्ये पडून भ्रांतीनं स्वतःला बंधन बंधन म्हणून बांधून घेऊन बसलेले आहेत. बंधन बंधन म्हणून बांधून घेऊन बसले आहेत. म्हणून रामा संध्याकाळच्या वेळेस या माझ्या सत्संगाच्या सभेमध्ये लाखो लोक येऊन श्रवण करतात. मी त्यांना कसं म्हणू की हे बंधनात आहेत. लाखो लोक म्हटले, आज लाखो ऋषी मुनी सत्संगात येऊन बसलेले आहेत. मी त्यांना कसं म्हणू की हे बंधनात आहेत. कारण जे मुक्त आहेत तेच तर मुक्तीचा आनंद इथं घेत बसलेले आहेत. मी त्यांना इथं बंधनात आहात असं करू. म्हणून मी म्हणतो रामा, जे कोणी श्रवणात असतील त्यांनी स्वतःला कधीही बंधनात आहोत हे बंधन बांधून घ्यायचं. काय बाबा किती भारी. जे कोणी गुरुचरणी, हरिचरणी, ईश्वरचरणी, सत्संगचरणी असतील त्यांनी स्वतःला कधीही बंधनात बांधून घ्यायचं नाही. बांधून घेतलं तर मुक्ती करून घेण्याला फार वेळ लागेल. म्हणून जो कोणी श्रवणात आहे, जो कोणी गुरुचरणी आहे त्याने स्वतःला हे दृढ करून घ्यायचं, बरं झालं आपण बंधनात नाही, बरं झालं आपण मुक्त आहोत. मी आता खूप प्रयत्न करेन जे कोणी मुक्त होण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यासाठी. कारण विचार करता करता लोक बंधनात गेले आणि विचार करता करता लोक बंधनातून मुक्त झाले. विचार करता करता लोक बंधनात गेले कारण अविचाराचा आश्रय घेतला. आणि विचार करता करता लोक मुक्त झाले कारण विचारातून विवेक प्रकट झाला. केवढी सामर्थ्य आहे की नाही. तुम्ही चार चौकात जे बसला असता तिकडे कुठं काय विचार केला असता, पुढच्या वर्षी हे खांदू, त्याच्या वर्षी डाळिंब घालू, त्याच्यानंतर हे करू, ते बंधनातली बंधनात घालणार. हा मुक्तीचा पट्टा आहे, मुक्त पट्टा आहे तर मुक्तच करणार. नारायण की नाही. म्हणून विचार करता करता लोक बंधनात गेले कारण अविचार प्रकट झाला. आणि विचार करता करता लोक मुक्त झाले कारण विवेक प्रकट झाला. म्हणून महती सत्संगाची आहे की मस्त आहे, मुक्त आहे, आनंद आहे, काय कशाचीच भीती नाही. आणि घरामध्ये उंबरा ओलांडा धापसाच पोटामध्ये, कवा होईल बाई, इतका उशीर झालाय, पिठलं भातच करती. अरे काय तुला करायचे कर, पण अगोदर किती टेन्शन काय, राहू दे तू काय करू नको बाई.
तर किती ताणतणाव, कवा व्हायचं धुणं, इकडे जायचंय, कवा व्हायचं ते, कवा इकडे, कवा खायचं, काही करू नको, शांत राहा, गप्प राहा, गप्प राहा, मस्त राहा आणि मुक्तीचाच आनंद घे. आणि हा मुक्तीचा आनंद घेणारा जीवनमुक्त पुरुष एका टेकडीवर बसला होता आणि ते पहाटेच्या वेळी स्वप्नामध्ये दृश्य पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर त्यांचा शिष्य ज्या वाटेनं चालला तो सत्संग सुरू करतो तुम्हाला. जय जय. फिरून कुठे आला तुम्ही? मुक्तीवर आला. ठीक नाही. आणि इच्छा कशाची आहे? मुक्तीची. परंतु बंधनात असाल तेव्हाच मुक्तीची इच्छा होईल ना. म्हणून पहिल्यांदा हे सोडवून घ्या की मला कसलं बंधन, बस मुक्त आहे. किती वेळ लागला मला मुक्त करायला तुम्हाला? किती वेळ लागला बघ. आहे का नाही? हे काय विनोद नाही, हे सत्य आहे सांगतो. हा, हे परमसत्य आहे. जय जय रघुवीर. महारुद्र महारुद्र महारुद्र. नमो विष्णवे नमः प्रभु विष्णवे नमः प्रभु विष्णवे नमः प्रभु विष्णवे नमः प्रभु विष्णवे. जीवः शिवः सर्वमेव भूतेष्वं व्यवस्थितः. नवा सत्संग आज ताजा, एकदम भारी. मुक्त आहे ना आज तुम्ही? काहीच राहत नाही संसारात. एवढ्या लांब आलो का काही इतरासाठी? मग विचारलंच का नाही की मी मुक्त आहे का बद्ध आहे? तर आम्ही सांगितलं मुक्त आहेस, जा खुशाल कुठेही बस, घरावर बस. घरात काय बसतीस? काय डोंगर डोंगर करून डोंगरात काय शिरते? डोंगराच्या वर बस, मुक्त आहेस. म्हणून आज असा जीवनमुक्त पुरुष जर तुम्हाला मिळाला तर रसरसून जावं, आत्मानंदामध्ये बुडून जावं, मौज मस्तीमध्ये विचारात पडून जावं आणि धन्य धन्य मानावं की आज खरंच माझा विवेक जागा झालेला आहे. गोड आनंदी आनंद, गोड आनंदी आनंद. प्रभू आज कोणाच ठाव कुठला दिवस आहे आज. नुसतंच मोकळा धन्यवाद द्यायचा आहे का नाही, कोरडा. त्याला आवडतो, कारण त्याला काही नको असतं. ज्याला काही नको असतो त्याला फक्त धन्यवाद आवडतो. आणि ते सुद्धा तो घेताना फार संकोचतो. अरे त्यात काय, तू नको नको काय, त्याला काय थँक्यू काय सॉरी काय, तसं काय नको. असा उदार आत्मा कोण असेल तर जीवनमुक्त पुरुष असतो. अशा जीवनमुक्त पुरुषाच्या संगतीत थोडा जर वेळ गेला तसं वाटतं की हे नजर वाटते, नजर पडते बस. कधी डावीकडे तर कधी उजवीकडे, नुसती नजर पडते, श्वास नाही चालत. आणि नजर समोर नाही पडत, कधी ती नजर तिरकी पडते, डावीकडे तरी नाही तर उजवीकडे तरी. मान असे सरळ नसते, नेहमी इकडे तरी कल्लेले असते नाही तर इकडे तरी कल्लेले असते. का? तर त्याचं कारण असं आहे, एकपक्षीपणा असतो. कारण काय आहे? एकपक्षीपणा असतो. आणि समोर बघतो द्विपक्षीपणा. इकडचं बी ऐकतोय, इकडे म्हणतो हा आलो बरं का, आलो. हात इकडे केला, आलो म्हणतो इकडं. एकपक्षीपणा असतो. म्हणून असा तत्वपुरुष प्राप्त झालेला एकतत्वीमध्ये एक बस. का तर तिथे भगवंताला करुणा आलेली असते, ही तिकडं तुझी नजर असते. माझी कोणीतरी करुणा केली आहे आणि हे ज्याच्या लक्षात आलंय त्यांनीच आपण लिहिलंय, अगा हे करुणा करा. काय म्हटले पुढे? ऐकले का नाही? अगा करुणा करा. माझ्यावर करुणा केली ती माझ्या लक्षात आलेली आहे ना, तरी सोडवा, नाहीतर मग या सोडवा मृत्यू लोकातून मला देहातून. तो करा म्हटलं, करुणा तरी करा. म्हणजे सतत माझ्याकडे बघत राहा करुणेनं की ना, मी आहे घाबरू नको. आता सतत माझ्याकडे बघत तरी राहा, नाही तर मला या देहातून सोडवा तरी. दोन्हीतली एक करा, आणि दोन्ही तुमच्या हातात आहे. दोन्ही तुमच्या हातात आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये जो प्रकट झाला असेल तो दुसऱ्याच्या अंतःकरणातलं जाणेल. आहे का नाही? इकडचा बी बंद दारात आहे, तिकडचा बंद दारात आहे. कुणी कुणाला उघडायचं? नारायण. असं
श्लोक असा आहे, जीव शिव सर्वमेव. छान श्लोक आहे. जीव शिव सर्वमेव भूतेष्वम व्यवस्थित. जीवनमुक्त महापुरुषाबद्दल बोलले. पुढे तर खास एक सत्संगच देत. जीवनमुक्त महापुरुष कसा असतो. एकमेवाभिपश्यन. छान आहे का नाही. एकमेवाभिपश्यन. एकमेवाभिपश्यन ही जीवनमुक्तस्य स उच्यते. एकमेवा फक्त म्हटलं. एकमेव. एकतत्विनाम. एकमेवा. एक ओंकार. जीव शिव सर्वमेव भूतेष्वम व्यवस्थित. हे बघ शिष्या, हे 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 काय आहे. हे संपूर्ण शिवरूप जीव आहे. शिवरूप जीव आहे. जीवाचा नाकार केलाय का? नाही. हे 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 काय आहे. शिवरूप जीव आहे. जीवनमुक्त महापुरुषाची नजर पहा. हे 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 काय आहे. की नाही. व्यवहारातला कसं हे 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 करत बसतोय काय म्हणले. हे 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 कर. हे 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 संपूर्ण जीवरूप शिव आहे. आणि संपूर्ण भूतामध्ये एक सच्चिदानंद रूपानं स्थिर आहे. कुणाला शांती नको. अरे खून करून बी शांती पाहिजे, आत्महत्या करून बी शांतीच पाहिजे. आहे की नाही. आहे की नाही. विद्यावान असेल त्याला बी शांतीच पाहिजे, ना अडाणी आहे त्याला बी शांतीची गरज आहे. का बरं. का गरज त्याला. तर ते त्याचं निज रूप आहे. काय ते बऱ्या निज रूप आहे ते त्याचं. आहे का नाही. तुला सुद्धा झोपायला बरं वाटते नाही मस्त. पण आम्हाला असं वाटतं हिथं आहे का घरी झोप. म्हणजे एकदम मस्त कसं बघा आनंद येणार की खरंच का नाही. बस कष्टावलेलं शरीर असतं. हिथं आलं की विश्रांती. बऱ्याच लोकांना झोप येते. मला कधी वाईट वाटत नाही. का शिनलाय देह तो दिवसभर संसारात. जन्मोजन्मी शिनलाय. त्याला इथं आरामशीर झोप वाटते. बसते. आता काय इथं एसी आहे का पंखा आहे का काय आहे का काय. पण शांती आहे. आणि तिथं पडलं की असं वाटतं की नाही बस आईची मांडी हालू नाही तर न हालू, पण पडलं की आपोआप गुरमळतं पोरग. ती लगेच मांडी काढून घेते आणि खाली कलट. हे चैतन्य हे चिदानंद रूप आहे. म्हणजे फार सूक्ष्म आनंद घ्यायची त्याची इच्छा होती. फार सूक्ष्म. मोठा आनंद त्याला नकोच होतो पुन्हा. मग फार सूक्ष्म आनंद घेण्यासाठी पहिल्यांदा शांतीचं अंतरुण लागतं. शांतीच्या अंतरुणावरती सूक्ष्म आनंद येतो आणि त्याच्यावर तो स्थिर होतो. पुन्हा सांगू. जीव शिव सर्वमेव भूतेष्वम व्यवस्थित. एकमेवाभिपश्यन. हे बघ. हे 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 संपूर्ण हे शिवरूप जीव आहे. आणि संपूर्ण भूतामध्ये चिदानंद रूपानं स्थित आहे. ही किती बी अशी माया पुढे येऊ देत, मी त्यांना तेच म्हणेन ओम नमः शिवाय. मला हे दिसतंय ते सगळं पवित्र आहे. काय म्हणेन. ओम नमः शिवाय. मला जे हे दिसतंय ते ओंकारातून प्रकट झालेलं आहे, त्यामुळं पवित्र आहे. हे कशातून प्रकट झालंय. हे कशातून प्रकट झालंय. आईबापाच्यातून नाही. हे ओंकारातून प्रकट झालेलं आहे. म्हणून याचा आकारच आहे. इथे आकार, उकार, मकार, अर्धचंद्र, मात्रा आणि बिंदी. प्रत्येक जीव मनुष्य रूपात कोण आहे. ओंकार आहे. त्यामुळे अशी आरबोक खरबो किती ही सृष्टीत मला तू दाखव. मी म्हणणार हे 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 जीव हा शिव हा सर्वमेव भूतेष्व व्यवस्थित. त्याने व्यवस्था करून खाली पाठवले.
त्याने बिघडवली व्यवस्था. का? खालचंच गोड दिसायला लागलं. दगाड फोडून बी डाळिंब फिरते त्यात. गाळ ओततो की म्हणते बघ शांत डाळिंबी. आणखी पण ह्यालाही फळं लाव की सुंदर खाऊ दे लोकांना. किती भारी वृक्ष त्याने लावला आहे का ना. किती गोड वृक्ष आहे बघा. यातलं काय आपण बनवायचं म्हटलं तर अवघड आहे. आपल्याला तर नाही बनवता येत. काय बनवायचं इतका गोड वृक्ष ह्या पृथ्वीवर त्यानं लावलेला आहे. त्यानं तू काय कर, संस्काराचं पाणी घाल की त्याला. काय संस्काराचं पाणी घाल त्याला. बघ कसा आनंद येतोय. आणि त्याची डाळिंब आहे की नाही मग खोटानं खातील लोक, ज्यांना दात नाही तसे. तसं आंधळा सुद्धा तुला स्पर्श करून म्हणेल की जीवनमुक्त पुरुष आहेत. इकडे काल एक कटगुंची मुलगी आली होती, छोटीशी अंगणवाडीत आहे. प्रसाद बिसाद खाल्ला, सगळं झालं. पेढा दिला. वडिलाचा वाढदिवस होता म्हणून आली होती. खाल्ला. पेढा द्या की म्हटलं. पुन्हा खाल्ला. थोडा वेळ झाला पुन्हा पेढा द्या की थोडा. खाल्ला. ही वडील अंकिता म्हटली खूपच. पेढा द्या की थोडासा. खाल्ला. 5.5 पेढे झाले. मी म्हटलं आता बास. म्हटली का? म्हटलं तेवढंच वय आहे का नाही तुझं. जय जय. ती मुलगी सांगायचंय, ती मुलगी जाताना की नाही वडील बिडील नमस्कार केला, सर्व झालं, त्यांना ओवळणी झाली त्याची. आणि तिथं जाऊन उभं राहिल्यानं उमऱ्याला नमस्कार करत होते. ती वडिलांच्या हाताला धरलं, तिने हात सोडला. आली मला मिठी मारली. खाली पाय सोडून असं बसलो होतो ना. आलो आणि मिठी मारली आणि म्हटली ही हात घ्या की असं गालाव फिरवा की माझ्या. गालाव आपल्या हाताने धरून फिरून घेतला आणि माझा गाल म्हणजे किती मोहात येत. जय जय. कुणी कशाचा या देहाकडून आनंद घेईल, कुणी कशाचा घेईल. कारण तो मुक्तानंद असला पाहिजे ना आधी. आणि बाहेर गेली, केस बिस ती बॉब कट केलेला असं म्हणजे जाती म्हणून असं झटकन मारलं. मी इकडे बघितलं. पुन्हा बर ठीक आहे नक्की. हो पेढे ठेवा. म्हटलं हो पेढे ठेवतो. काय बिघडतंय. जीव हा शिव हा सर्वमेव भूतेष्वम व्यवस्थित. त्याने गोड व्यवस्था तुझ्या आनंदाची करून पाठवली. तू काय विष पेरत बसलाय तिथं मोकळ्या मनानं. मोकळ्या मन विष पेरत म्हणून त्याला बांधण्यासाठी गुरुनी दिला गुरुमंत्र. मंतर ह्यानं तुझं मन तरेल. मन तर ह्यानं तुझं मन तरेल आणि नाही तरेल तर मग मरेल. व्यवस्थित एकमेव अभिवशन ही जीवनमुक्त स उच्यते. असा जीवनमुक्त पुरुष सांगतो पुढे. असा जीवनमुक्त पुरुष हे बघ हे 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 संपूर्ण जीवरूप जे आहे ना ते संपूर्ण भूतामध्ये एक चिदानंद रूपानं स्थिर आहे. चिद आनंद स्थिर आहे. प्रत्येकाला चिदानंद हवाय, चित्तानंद नव्हे. प्रत्येकाला चिदानंद हवा आहे आणि म्हणून तो चिदानंद घेण्यासाठी तो प्रत्येक जीव शांतीच्याच अंतरुणावर झोपलेला असला पाहिजे. तेव्हाच तो चिदानंद वर येतो प्रकटतो. त्याच्या आनंदामध्ये आपण मस्त होतो. कोणाच्या तरी स्मृतीमध्ये, चिद स्मृतीमध्ये, स्थिर स्मृतीमध्ये तो एकदम आपल्याला विसरतो आणि त्यालाच पूर्ण अवतार धारण करून घेतो. पतीच्या स्मरणामध्ये स्त्री असली म्हणजे पतिरूप होते, स्वतःला विसरून जाते. पत्नीच्या स्मरणामध्ये पती असेल तर पती पण विसरून जातो, संपूर्ण पतिरूप होतो. तसा तो ईश्वराच्या स्मरणामध्ये जो राहतो तो पूर्ण ईश्वर स्वरूप होतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या स्थितीमध्ये स्थिर झालेला पुरुष जीवनमुक्त स उच्यते. सगळ्यात तो जीवनमुक्त महापुरुष उच्च आहे. सगळ्यात तो जीवनमुक्त महापुरुष उच्च आहे. कारण
तो अशा प्रकारचं बघतो. काय म्हणले? तो अशा प्रकारचं बघतो. कशा प्रकारचं? चिदानंद रूपामध्ये सगळे ही भूत स्थित आहेत असं बघतो, चिद आनंदामध्ये. म्हणून मी तुमच्याकडे बघतोय म्हटले की माझ्या दृष्टीतून तुम्ही मुक्त आहात, परंतु तुमच्या दृष्टीतून तुम्ही मुक्त कधी होणार?